रस्त्यावर आम्हालाच नाही. तुम्ही किती गुंतवणूक केली ते पाटील साहेब? 1.25 कोटीच्या वर केली. 1.25 कोटी वर केली होती. एक दिवसात रस्त्यावर आणलं मला नाही. एक दिवसात रस्त्यावर आणलं आम्हाला. तुमच्याकडे काय सेविंग उरले का नाही आता? काहीच नाहीये. कुठे जाणार तुम्ही आता राहायला? इथंच राहणार. झोपडी करून राहणार इथं. किती मेंबर आहे तुमच्या घरात? 14 लोक आहे. 14 लोक. पिंपरी चिंचवड शहर में इंद्राणी नदी बेसिन की नीली बाढ़ रेखा के भीतर बने 36 अनाधिकृत बंगलों के खिलाफ आज पिंपरी चिंचवड महानगर पालिका ने बड़ी कार्रवाई की। सुप्रीम कोर्ट के आदेश के बाद पिंपरी चिंचवड नगर निगम आज चिखली में इंद्राणी नदी के किनारे बने लगभग 36 बंगलों को बुलडोजर से गिरा रहा है। जारे वर्ल्ड बिल्डर द्वारा ब्लू फ्लड लाइन के भीतर चिखली में इंद्राणी नदी के तल में अनाधिकृत खुली प्लॉटिंग की गई थी। इस खुले भूखंड पर करीब 36 भूवासियों ने करोड़ रुपए खर्च कर आलिशान बंगले बनवाए थे। चूंकि ये बंगले नदी तल की नीली बाढ़ रेखा के भीतर अवैध रूप से बनाए गए थे, इसलिए शिकायतकर्ता और बंगला मालिक ने इस मामले में राष्ट्रीय हरित अधिकरण और सर्वोच्च न्यायालय का दरवाजा खटखटाया। इस मामले में सर्वोच्च न्यायालय के अंतिम फैसले में पिंपरी चिंचवड नगर निगम को 31 मई 2025 तक सभी अनाधिकृत बंगलों को ध्वस्त करने और नदी तल से गाद और मलबे को पूरी तरह से हटाने का आदेश दिया गया। तदनुसार आज सुबह से ही बंगलों पर एक बुलडोजर अभियान चलाया जा रहा है। कुटुंबामध्ये साधारण आम्ही 14 जण राहतो सर सर्वजण. तर आम्ही 2021ला आम्ही जमीन घेतली. हे बघा, मला सगळ्यात मोठ्या प्रशासनाची दिरंगाई अशी वाटते, फक्त ही जी झालेलं आहे फक्त प्रशासनाच्या चुकीमुळे झालेलं आहे. जर तुमचा ब्ल्यू लाईन आहे तर त्याचं रजिस्ट्री का होतं? आणि रजिस्ट्री झाल्यानंतर PCMC का झोपली होती का त्या दिवशी की ज्यावेळेस ब्ल्यू लाईन आहे तर तिथं कुठं मार्किंग नाही? खरेदीखत का झालं? खरेदीखत झालंच नसतं तर आम्ही हे प्लॉट बांधलेच नसते. प्लॉट बांधले नसते तर आज ही परिस्थिती आलीच नसती. आम्हाला प्रत्येक ठिकाणी जे आहेत फसवणूक झालेली आहे आणि फसवणूक एवढी मोठी झालेली आहे तुम्ही आज आम्ही शब्दात सांगू शकत नाही सर. आणि मी भरपूर काही बोलण्याचे अपेक्षेने मी तुमच्याकडे आलो होतो, पण ही फक्त मी तर म्हणत नाही, बिल्डरने तर झाले. त्याचबरोबर मेन म्हणजे प्रशासनाचं ब्ल्यू लाईन असताना तुम्ही खरेदीखत केलं, रजिस्ट्रीचे पैसे घेतले, टॅक्स घेतला, नळपाणी घेतलं, त्यानंतर लाईट बिल घेतलं, सगळं घेतलं. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही इतके दिवस कुठे गेले होते? सगळं घरं पूर्ण झाल्याच्या नंतर ही आमच्याबरोबर ही पूर्ण भारत देशाचं पण नुकसान आहे हे त्यांना कसं कळत नाही? आता माननीय आयुक्त साहेब हसत मुलाखत देत होते, कारण त्यांना हे खेळ वाटतोय, पण आमचा इथं जीव जातो हे त्यांना नाही कळत सर. कारण ते त्या पातळीला ते नाही गेलेले. कारण माननीय न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की तुम्ही हे बांधकामं पाडा. त्याने आम्हाला एकही दिवसाचा वेळ नाही दिला सर. आमचं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट झालं ते 5 तारखेला झालं. 9 तारखेला ऑर्डर आमच्याकडे आली आणि 15 तारखेला त्यांनी सांगितलं की तुमचे 17 तारखेला घरं पाडणार आहे. आणि गेली 3 दिवस झालं एवढा मोठा पाऊस आहे सर. तुम्ही जर बघितलं प्रचंड मोठा पाऊस आहे. आम्हाला इथून शिफ्ट करण्याची पण वेळ दिली नाही. म्हणजे एवढी का घाई? यांना आम्हाला रस्त्यावर आणण्याची एवढी काय घाई सर? आम्ही पण इथं भारतातच राहतोय. आम्ही कुठून बाहेरून आलेलो नाही सर, बाहेर देशातून नाही आलेलो. भावना म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटतंय, कारण आमची फसवणूक झालेली इथे जो गट नंबर 90 आहे हा मनोज जरे आणि त्याचे काही साथीदार यांनी आर झोन दाखवून, हा ग्रीन झोन असताना त्यांनी आम्हाला आर झोन दाखवला आणि आर झोन दाखवून आम्हाला त्यांनी रितसर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खरेदी करून आम्ही त्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस बांधकामाला सुरुवात केली इथे, ज्यावेळेस सुरुवातीला पहिलं बांधकाम झालं त्याच वेळेला नगरपालिकेने आमच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे होता. उलट नगरपालिकेचे अधिकारी, शिरसाट नामक अधिकारी इथे येऊन प्रत्येक बंगल्यावाल्यांकडून पैसे खात गेला. कधी 50,000, कधी 1 लाख रुपये घेत गेला आणि बांधकामाला त्याने करू दिलं आम्हाला बांधकाम. त्याच्यानंतर इथं लाईट आले, पाणी आले, आता गॅस लाईन पण आली. इथे हे सर्व व्यवस्था त्यांनी पुरवल्या शासनाने आम्हाला. आणि आता आम्हाला असं माहिती पडलं की जे MGPचे कोणी वकील आहेत त्यांनी आमच्या विरोधामध्ये, म्हणजे जरेचे आणि आम्ही जे 29 बंगलेधारक आहे, इथं एकूण 100 प्लॉट आहेत, त्यामध्ये 29 बंगलेधारकांचे बंगले बांधले गेले. त्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी गंभीरे, या गंभीरेंनी जरे आणि आमचे प्लॉट धारक आमच्या विरोधामध्ये त्यांनी MGP कोर्टात केस दाखल केली. आमची फसवणूक अगोदर मनोज जरे बिल्डर
यांनी आम्हाला सुरुवातीला फसवलं आहे. त्यांनी आर झोन दाखवला, ग्रीन झोन असताना आर झोन दाखवून त्यांनी आमची फसवणूक केली. आमच्याकडून त्यांनी रिसर प्लॉट आम्हाला त्यांनी विकला. आम्ही बांधकाम सुरू केलं. बांधकाम सुरू केल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला, पैसे खात गेले. तरी आम्ही आमचं बांधकाम पूर्ण केलं. कष्टाच्या पैशामधून आम्ही सगळ्यांनी बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आणि आज आमच्यावरती अशी म्हणजे वेळ आलेली आहे की आम्हाला बेघर करण्यात आलेलं आहे. याचा एक क्विक मागचा बॅकग्राऊंड देतो. जुलै 2024मध्ये NGTने याच्यामध्ये ऑर्डर काढला होता. ब्लू लाईनमध्ये जे 36 आपले स्ट्रक्चर्स आहे त्यांना पाडण्याचा NGTने 6 महिन्याची मला याच्यामध्ये मुदत दिली होती. आणि जे आपले जमीनधारक आहे त्यांच्यावर 5 कोटीचा फाईन पण NGTने केला होता. हे सगळे आपले इंद्रायणीचे ब्लू लाईनचे झोनमधले आहेत. त्याच्यानंतर जे अग्रीव्ड लोक आहे ज्यांचे घर वगैरे आहे ते NGTचे ऑर्डरचे विरुद्ध सुप्रीम कोर्टला गेले. त्यावेळी सुप्रीम कोर्टने त्यांची पिटिशनला डिस्पोज ऑफ केलं होतं. त्याच्यानंतर NGTमध्ये पुन्हा ते लोक NGTच्या ऑर्डरला रिव्ह्यू करण्यासाठी गेले. NGTने त्या रिव्ह्यूची ॲप्लिकेशनला रिजेक्ट केलं. त्या NGTचे रिव्ह्यूची ॲप्लिकेशनचे विरुद्ध पुन्हा जे आपले घरमालक आहे ते सुप्रीम कोर्टला गेले. सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये 6 महिन्याची मुदत संपण्याआधीच याच्यामध्ये स्टे दिला होता. म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत ती 6 महिन्याची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टची 3 ते 4 हिअरिंग याच्यामध्ये चालली फरवरीमध्ये, मार्चमध्ये. आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये 4 मेला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला, ज्याच्यामध्ये NGTच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन होती घरमालकांची तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि NGTचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला. याच्यामध्ये एक थोडासा कन्फ्युजन क्रिएट केला जातो आहे की सुप्रीम कोर्टने 6 महिन्याची मुदत दिली. सुप्रीम कोर्टने काही 6 महिन्याची मुदत किंवा अशी काही मुदत दिलेली नाही. त्याच्यामध्ये NGTच्या ऑर्डरला सुप्रीम कोर्टने मात्र त्यांच्या ऑर्डरमध्ये रिप्रोड्यूस केलं आहे. पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलिशन आम्हाला करता येत नाही. म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलिशन अंडरटेक केला. मागे आपण 3-4 दिवसापासून लोकांना वॉर्निंग दिली होती. तर बऱ्यापैकी सर्व लोकांनी त्यांचा जे मूवेबल सामान होता ते सर्व ऑलरेडी आधीच शिफ्ट केला होता आमची टीम येण्याआधीच. आणि त्यांनी त्या मानाने सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा त्यांनीसुद्धा सन्मान करून आम्हालासुद्धा त्या प्रकारे त्याच्यामध्ये सहकार्य केलं. शहरचे सर्व शहरवासियांना माझी या निमित्ताने विनंती राहील, त्यांना सूचना राहील की प्लीज ब्लू लाईनमध्ये कोणता पण बांधकाम तुम्ही करू नका. घर घेण्याआधी व्यवस्थित त्याची माहिती घ्या. कोणते झोनमध्ये आहे, तो ब्लू लाईनमध्ये तर नाही आहे, तो रेड झोनमध्ये तर नाही आहे, जेणेकरून उद्या आम्हाला एखादा असा अनायास कारवाई करावी लागतो आहे जे आम्हाला पण बरं वाटत नाही खरं अर्थाने. पण ते कोर्टाच्या ऑर्डरमुळे आपले रेग्युलेशन आणि ॲक्ट्समुळे आम्हाला ती कारवाई करावी लागतो आहे. त्याच्यामध्ये लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे. एक सजग कस्टमर म्हणून, सजग नागरिक म्हणून त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे घर विकत घेण्याआधी की ते कोणते झोनमध्ये घेत आहे, कुठे घेत आहे, त्याची बिल्डिंग परमिशन आहे काय नाही. कोणते पण माणसांनी घरं घेण्याआधी बिल्डिंग परमिशन किंवा अप्रूव्ड लेआउटच्या शिवाय कृपया घर घेऊ नये. नेहमीचा आपण बांधकामाचा जे डेमॉलिशनचा खर्च जमीन मालकांच्याकडूनच वसूल करतो, ती स्टँडिंग पॉलिसी आहे. त्याचप्रमाणे आम्ही याच्यामध्ये सुद्धा पुढे जाणार आहोत. सुप्रीम कोर्टचा जे स्टे होता ते 4 मेला सुप्रीम कोर्टने आत्ताच वेकेट केलं आहे. आमचा आधीची कारवाई डेमॉलिशनची आहे. याचे पुढे आम्ही जमीन मालकांच्याकडून दंड पण वसूल करण्याचा सुप्रीम कोर्टने त्यालासुद्धा अपहेल्ड केलेला आहे. त्यालासुद्धा आम्ही NGT आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरप्रमाणे त्याच्यावर पण कारवाई महानगरपालिका करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड.